त्यानं पुन्हा माती जरी विकलं नाना एकदा नाव झालं की त्याचं मातीसुद्धा सोनं म्हणून घेतलं जाते. तसं आपल्याकडे मोठ्या डॉक्टरकडे जायची जास्ती असते. मग मी पाठवलं, त्यांना 8 दिवस ॲडमिट केलं. मी दररोज संध्याकाळी यायचो, परंतु माझ्या अगोदर दादा तिथे नरसिंहदादा आमचे राऊंड मारायचं आणि मॅडम कशी मी येण्याच्या अगोदर कधी कधी गप्पा मारत बसायचे. आणि मग थोड्या वेळानं मग मी आलो की भेटायचं, भावड्याकडे जायचं, भावड्याला बोलायचं, सर्व चर्चा व्हायची माझी बाकीच्या गोष्टीमध्ये. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं जे आवडलं भावड्याचं ह्यांनी जे सांगितलं गाडूरामच्या, त्याच्यापेक्षा बत्तर अवस्था CMला बी अनुभव असतो. सगळे खंगलेले पडलेले पीडित, ज्याने सगळ्यांनी हाताला न धरलेले पेशंट कुठं आहेत तर शाश्वतमध्ये आहेत. मी पाहिलं सगळे खंगलेले, तिकडे तिकडे म्हणजे मार्गाला लागलेले, शेवटच्या टप्प्यात चला आता इकडे काय होतंय का म्हणून आलेले पेशंट इकडे. आणि भावड्याचं एक वैशिष्ट्य पाहायचं, त्याच्याकडे दाम किती आहे नाही पाहायचं, त्याचा जीव असतंय का, आपल्याला होतंय का तेवढं बघायचं. होत असेल तरच ते स्वीकारायचं, अन्यथा हात जोडून नम्रपणे सांगायचं किंवा माझ्यामध्ये नाही. मी स्वतः अनुभवलं होती. आणि ज्याने दुसऱ्याने टाकून बाहेर सुट्टी दिली होती ते पेशंट दुरुस्त करण्याचं काम भावड्याने केलं आहे. राहिला फीसचा विषय, फीस तर तिथं काहीच नाही, सगळं मला वाटतं भाडं निघतं नाही. सामाजिक जे काय खरं रुजवलेलं दादाने त्यांच्या मुलावर, त्या सामाजिक देण त्यांना लाभलेले आहे. मग माझी वेळ आली फीसची, त्यांनी काय बेहून केलं काय केलं की मला माहीत नाही. हे एवढं बिल केलं मला सांगितले नाही. मग मी खाली गेलो, ते बिल गेलो, या म्हणजे दाखवलं मी बिल. मेडिकलचं वेगळं, ह्याचं वेगळं. मी थोडं मुद्दाम बोललो, ह्याने म्हणजे मेडिकलचं तुम्ही सांगण्यात मला माहीत आहे, मला तर मॅसेज जातो आणि आपल्याच ह्याचं बस काय एवढं नाही, अजून ह्याच्यात तुम्ही कमी करा. मी म्हणालो ह्याच्यात काय वाढतंय का म्हणून आलं म्हणतो. 8 दिवसाचं बिल 16 का 17,000 झालं होतं. फक्त राऊंड फिगर माझ्याकडून 15,000 घेतले. बिलाचा मला त्याच्यात कुठलंही नव्हतं, मी जॉब द्यायची तयार होती. परंतु माझी मेहुणीबाई जी होती ती खूप घाबरली होती आणि तिला टेन्शन होतं.